पुणे मनपाच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर झाल्याचं चाकणकर यांनी म्हटलेलं आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे। अहवालाला अंतिम स्वरूप देण्याचं काम अजूनही सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। लवकरच हा अहवाल सादर होणार अशी माहिती माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। आणि अधिक माहिती देतात याविषयी आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वेगवेगळ्या अशा 3 समित्या नेमण्यात आल्या होत्या आणि आणखी एक चौथी समिती ससून रुग्णालयाकडून नेमण्यात आली होती। यापैकी 2 समित्यांचे अहवाल राज्य शासनाला सादर झाले। एक आरोग्य विभागाच्या उपसंचालकांचा आणि दुसरा धर्मादाय सहआयुक्तांचा। मात्र यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अहवाल ठरणार आहे तो म्हणजे पुणे महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा, जो अहवाल राज्य सरकारला सादर होणं अजून बाकी आहे असं आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचं सांगणं आहे। कारण या अहवालावरून ठरणार आहे की तनिषा भिसे, ईश्वरी भिसे यांचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला, त्यांच्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे की नाही, हे या अहवालातील निरीक्षणांवरून ठरणार आहे आणि त्यामुळं हा अहवाल महत्त्वाचा ठरतो। आपण पाहिलं की खूप मोठी आंदोलनं अनेक संघटनांची, पक्षांची या सगळ्या प्रकरणामध्ये झाली। 2 अहवाल देखील आत्तापर्यंत सादर झाले, मी जसं सांगितलं। मात्र कारवाई कोणत्याही प्रकारची झालेली नाही आणि कारवाई होत नाही हे पाहून वेगवेगळे प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत। मात्र हा सगळ्यात महत्त्वाचा अहवाल आहे, तो अहवाल पूर्ण झालेला आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं आहे। मात्र तो शासनापर्यंत पोहोचून शासनाकडून त्याच्यावरती निर्णय होणं अद्याप बाकी आहे। निश्चित या सगळ्या प्रक्रियेवर आपलं लक्ष असेल। तूर्त धन्यवाद मंदार या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।